ही वेळातच म्हणजे काही मिनिटांमध्येच राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थवरून निघत आहेत आणि शिवाजी पार्कात ते जातील बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निघणार आहेत आणि या ठिकाणी याआधीच उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, रश्मी ठाकरे सुद्धा आहेत आणि हे आता कुटुंब ठाकरे बंधू हे एकत्र बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी निघालेले आहेत। काही मिनिटातच ते शिवाजी पार्कात दाखल होते, तिथे अभिवादन करतील। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन उद्धव ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला या स्क्रीनवर पाहतोय आपण। उद्धव ठाकरे गाडीत बसलेले आहेत आणि आता राज ठाकरे सुद्धा काही मिनिटातच या गाडीत बसतील आणि थेट ठाकरे बंधू हे शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जातील। ही दृश्य आपण थेट स्क्रीनवर पाहतोय। मुहूर्त ठरलेला आदित्य ठाकरे सुद्धा सध्या आता स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राज ठाकरे हे चौघेही आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जातील, तिथे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील। ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत आजच्या दिवशी। आजचा सगळ्यात मोठा दिवस आहे। रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात। ओम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, एकाच गाडीतून हे ठाकरे बंधू आता स्मृतीस्थळी जाणार आहेत का? रोबिना, प्रवास सुरू झालाय। खरं तर दोघेही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकाच गाडीत बसून खऱ्या अर्थानं प्रवास करतायत आणि आता हा प्रवास सुरू झालाय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या दिशेने आणि त्यानंतर हा प्रवास सुरू होईल राज आणि उद्धव यांच्या युतीच्या प्रवासाच्या दृष्टीनं। खऱ्या अर्थानं ती वेळ आता आलेली आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका गाडीत बसून आता शिवतीर्थ हे त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर पडतायत आणि इथून ते काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जातील। त्या ठिकाणी ते खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना अभिवादन करतील आणि तिथून पुढे मग ते वरळीतल्या हॉटेल ब्ल्यू सीच्या दिशेनं वाटचाल करतील आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला संबोधित करतील, असा हा कार्यक्रम आहे। परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झाले, सहकुटुंब ते दाखल झाले आणि पूर्ण हा शिवाजी पार्कला वळसा घालून ते शिवाजी पार्क जिमखाना क्लबच्या त्या दिशेने पूर्ण प्रवास करून महापौर बंगल्याच्या दिशेने जो रस्ता आहे त्या दिशेनं जे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे गणेश मंदिराच्या तिथे त्या ठिकाणी दाखल होतील। काही मिनिटांचा हा प्रवास असेल, 2 ते 4 मिनिटांचा हा प्रवास। त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन आणि त्यानंतर मग युतीच्या घोषणेच्या दिशेनं होणारा हा प्रवास। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर ही दृश्य फार योग्य आहे। ओम अगदी काही सेकंदांसाठी थांबवते। संजय राऊत बोलतायत। और आप कहाँ पहुंच रहे हैं? अमेरिका में? बाद में भाजपा वाले बोल रहे हैं कि सिर्फ मोदी ब्रांड ही चलेगा यहाँ पे, यहाँ बीएमसी हो या फिर देश में कहीं भी हो। मोदी ब्रांड तो इथोपिया में भी चलता है ना। इथोपिया का इतना बड़ा अवार्ड लेकर ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी दृश्य सध्या स्क्रीनवर। एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे, उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी एकत्र एका गाडीतून निघालेले आहेत। ठाकरे बंधूंचा हा एकत्र प्रवास ऐतिहासिक क्षण आपल्याला सध्या इथं पाहायला मिळतोय। स्मृतीस्थळी अभिवादन करून युतीची घोषणा काही वेळातच होणार आहे, मात्र त्याआधीचा हा ऐतिहासिक क्षण आपण पाहतोय। ठाकरे बंधू गाडीतून एकत्र प्रवास करतायत। थोड्याच वेळात ठाकरेंची युतीची घोषणा होईल, मात्र आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची दृश्य आहेत। हे बाबा तू खाली हो ना, मागे हो। अगदी या ठिकाणी दोन्ही बंधूंची भेट घेण्यासाठी एक छोटीशी मुलगी सुद्धा तिथं आलेली आहे आणि दोघांनी ही गाडी थांबवून तिला तिची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा गाडी निघालेली आहे। आपण जर पाहिलं तर यावेळी ठाकरे बंधूंचा एकाच गाडीतून प्रवास, ऐतिहासिक क्षण सध्या आज आपण स्क्रीनवर पाहतोय। ठाकरे बंधू एकाच गाडीतून प्रवास करतायत आणि शिवतीर्थवरून शिवतीर्थाकडे ते रवाना झालेले आहेत। ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत, कारण गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक जण ज्या दिवसाची वाट पाहत होता, मनसैनिक शिवसैनिक प्रत्येक जण ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस आज आलेला आहे आणि हे दोघेही ठाकरे बंधू जे ते आता एकत्र बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळी रवाना झालेले आहेत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। अगदी आपण जर पाहिलं तर या ऐतिहासिक युतीमुळे राज्यातील राजकारणाची संपूर्ण समीकरणं बदलणारच आहेत, तर दुसरीकडे ही
स्मृतीस्थळाची दृश्य पाहतोय तिथं आधीच मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि तिथं आता काही मिनिटांमध्येच ठाकरे बंधू पोहोचतील आणि अभिवादन करणार आहेत. बीएमसीची खुर्ची मिळणार का? कारण 2च खुर्ची आपल्याला व्यासपीठावर बघायला मिळत ही दोनही दृश्य अत्यंत महत्त्वाची आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. एकीकडे ठाकरे बंधू हे रवाना झालेले आहेत शिवाजी पार्काजवळ स्मृतीस्थळावर ते अभिवादन करण्यासाठी, तर दुसरीकडे स्मृतीस्थळाजवळची ही दृश्य आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमलेले आहेत.